नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. डंपर पंक्चर झाला म्हणून थांबला आणि जीवावर बेतला. समोर जळत होता पण डंपरचा स्पर्श विद्युत तारांना झाला. त्याचा धक्का चालकाला बसून चालकाचा जागीच मृत्यू झाला. काळंबा बेलेवाडी तालुका कागल येथील सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याजवळ रस्त्याच्या कडेला पंक्चर काढण्याच्या दुकानाजवळ आज सकाळी 11:30च्या सुमारास ही घटना घडली. याबाबत अधिक माहिती अशी की योगेश बारड हे पळशीवणे येथील खाजगी डंपरवर चालक म्हणून काम करतात. आज सकाळी डंपर घेऊन गडिंग्लजवरून ते मुरगुडकडे येत होते. डंपरचे मागील चाक पंक्चर झाले म्हणून सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याच्या पुढे आल्यावर बेलेवाडी मार्गावरील रस्त्याच्या कडेला पंक्चरच्या दुकानाजवळ ते थांबले. ते डंपरमधून खाली उतरले तेव्हा मागील चाकातून धूर येत होता. हे पाहत असताना त्यांचा डिझेलच्या टाकीला स्पर्श झाला आणि त्यांना जोराचा विजेचा धक्का बसला. यावेळी डंपर पुढे घेत असताना वाहनाच्या वरील भागाचा विद्युत तारांना स्पर्श झाला होता. हे त्यांच्या लक्षात आलं नाही. त्यामुळे डिझेलच्या टाकीला स्पर्श होताच ते तेथेच चिकटले आणि संपूर्णपणे भाजले. शेजारी असणाऱ्या नागरिकांनी आरडाओरडा केला. तातडीने विद्युत पुरवठा बंद करण्यासाठी कळवले आणि त्यांना काठीने बाजूला करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान त्यांचे शरीर मोठ्या प्रमाणावर भाजले होते. त्यांना कोल्हापूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं, मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. बारड यांची आर्थिक स्थिती बेताची असून घरी शेतकरी आई वडील आहेत. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.